प्रत्येक राईडची एक नवीन स्टोरी असते आणि आजच्या राईडची स्टोरी सुरू होते अशाच एका भन्नाट लोकेशनसाठी. वेलकम बॅक मित्रांनो, मी आहे ऋषिकेश आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. थंबनेल बघून तुम्हाला समजलेच असेल की आज आपण कुठे जात आहोत. आज आपण जात आहोत वाईजवळील धोम डॅम पाहण्यासाठी. सोबतच आपण तिथले एक दोन ठिकाण सुद्धा एक्सप्लोर करणार आहोत. या राईडमध्ये आपल्यासोबत आणखीन दोन नवीन पार्टनर कनेक्ट झालेले आहेत, तर पुढे जाऊन मी त्यांना इंट्रोड्यूस करेलच. तर इथं जास्त वेळ गप्पा न मारता आता आपण राहिलेली पॅकिंग करूता आणि पटकन भेटूत मीटिंग पॉईंटवरती. नाहीतर दरवेळेसारखं माझ्यामुळं प्रत्येकाला तिथे वेट करत बसावं लागतंय. तर चला पटकन निघू. हेल्मेट आणि ग्लव्स टाईट करून आजची आपली राईड सुरू झाली आहे. पहिल्यांदा आपण वैशिल्याला भेटणार आहे आणि तिथून पुढं कौस्तुभ आणि आणखीन आपले दोन नवीन ट्रॅव्हल बडीज, त्यांना घेऊन धोम डॅम. आणि आपल्यासोबत आज शॅडो पण आहे. लास्ट राईडवरती तिला घेतलं नव्हतं. अरे यार, बिचारीने माशी मिस केली तिथले, नाहीतर मस्त शिकार करून खाल्ली असती. तर आता आपण इथंच वेट करू. वैशाली येत आहे, बोलली की 5 मिनिटात पोहोचेल. ती पण निघाली आणि कॅमेरा अँगल चेक करू तोपर्यंत. चला मित्रांनो, वैशाली पण आली आहे. तिने येईपर्यंत मी आपला कॅमेरा अँगल पण सेट करून घेतला आहे. आणि कौस्तुभ बिचारा दरवेळेसारखा सगळ्यात अगोदर मीटिंग पॉईंटवरती येऊन थांबतो. बिचारायला वेट करावं लागतं प्रत्येक वेळेस, पण आज नाही, जास्त वेट करावं लागणार. झालं, आम्ही पोचतोयच. एक फक्त 7 ते 8 मिनिट लागतील आता. तर आज थोडं आपण लवकरच निघालो. बघा 4:15 वाजलेत. दरवेळेस आपण 5:30 पावणे 6ला निघत असतो. त्यावेळेस 4:15 वाजलेत, कारण की थोडंसं दूरच जायचं आहे आपल्याला वाईला. जवळपास माझ्या रूमपासून ते डिस्टन्स दाखवत होतं धोम डॅमचं 103 किलोमीटर. त्याच्यामुळं म्हटलं की एकतर जरा ऊन पण वाढले, थोडंसं उन्हात पोचण्यापेक्षा थोडं 1 तास लवकर निघू, लवकर पोचू, सनराईज वगैरे बघू तिथं. कमी उन्हाचं थोडंसं आपल्याला एक्सप्लोर पण करता येईल जास्त. त्याच्यामुळं म्हटलं तुम्हाला प्रत्येक राईडमध्ये हा रोड दिसत असेल तर काय म्हणून रूट आहे हा. तरी तर काही जास्त काय बोलायचं नाही. आपण निघूत पटकन भेटूत कौस्तुभला. आपण आलो आता मीटिंग पॉईंट जवळवरती. कुठला चौक? भुजबळ चौक होते. हां, भुजबळ चौक वाकड. ते 3 जण ऑलरेडी इथे येऊन थांबलेत. कुठं आहेत राव, दिसत पण नाही येत. त्यांनी पाठीमागच्या साईडला थांबले होते, आम्ही पुढं थांबलोय. 2 साक्षी आणि 1 कौस्तुभ. लेट झाला का आम्हाला? लेट झाला का? तू पुढेच राहा. कौस्तुभ सोबत बसले, 1 साक्षी आणि वैशाली सोबत बसले 1 साक्षी. दोन्ही पण साक्षी आहेत. तर ह्या 2 नवीन काय बोलतात आपल्या आजच्या ट्रॅव्हल पार्टनर आहेत. बाई यार, सिरियसली सांगतो, एवढं सिटीत तर एवढं काय वाटत नव्हतं, पण आता ह्या हायवेला लागलो ना, फॉग लाईट, मला तर असं वाटायला लागलं की दुसरं काय करायचं. अगोदर सगळ्यात पहिल्यांदा फॉग लाईटच टाकून घ्यावं काही. बापरे, खरंच ते कोरडे आहेत बरं का हायवेवर फॉग लाईट. आता इथं बघा लाईटी तर आहेत, लाईटी असूनसुद्धा थोड्याशा खड्ड्यांच्या विजिबिलिटीसाठी प्रॉब्लेम यायला लागला. खड्डे नीट दिसत नाहीत एवढी लाईट असूनसुद्धा. तुम्ही विचार करा, आता आम्ही जेव्हा सिटीच्या बाहेर पडू त्या टाईमला काय हाल असेल. एकतर रोड नवीन, त्याच्यामुळं खड्डे काय माहिती नसते आपल्याला. एकतर हा व्हिडिओ कुठल्या तर चांगल्या फॉग लाईट कंपनीपर्यंत पोहोचावा आणि त्यांनी मला स्पॉन्सर करावं, फॉग लाईट इन्स्टॉल करून द्यावी. बस यार, फ्रीमध्ये प्रमोशन करेल मी त्यांचं. या प्रत्येक व्हिडिओत नाव गेलं ये बाबा यांच्या फॉग लाईट टाका, खतरनाक. पण रिझल्ट पण तसा पाहिजे बरं का त्यांचा. असं नाही की मला स्पॉन्सर केलं म्हणजे मी तुम्हाला मिसगाईड करेल, अजिबात नाही. आत्ताच सुरुवात आहे स्पॉन्सरशिपचे स्वप्ने. वा, बहुत तेज हो रहा है. आहे चांदणी चौक, पुण्यातला सगळ्यात फेमस चौक. प्रत्येक जण एकदा ना एकदा चांदणी चौकात येऊन गेला आहे, जो बाहेरून पुण्यात आला आहे. यार असाच चकवा बसतोय ना तुम्हाला. ह्या ब्रिजवरून सांगतो, जेव्हा नवीन काम झालं होतं ना, तेव्हा आलो होतं इकडं. कुठनं कुठं जायचं आहे काहीच कळत नाही गेलं. तर इकडची पाटे तिकडं, तिकडची पाटे इकडं. ही गुगल मॅप वेगळंच काहीतरी सांगायला लागलं होतं आम्हाला. एकतर माझ्यासोबत मित्र होता, त्याला पण रस्ता माहीत नव्हता, मला पण नाही. आम्ही निघालो होतो सर्व गुगल मॅप लावून.
या इकडून फिर तिकडून फिर. पण आता काय वाटत नाही, एकदा माणूस फिरला त्या रोडवरून की गोष्टी लक्षात येतात, मग नंतर सोपे होऊन जातात. शाडू ओरडायला लागली राव, तिला भीती वाटतं का हादरा बसला. शाडू पिल्लू घेऊ नकोस, मी आहे तुझ्यासोबत. तुला थोडंसं उजडलं ना, तुला पुढे घेतो टाकीवर बसायला. हां ताणदाराचं नको. ही बघा यार, काय यातले टिंगळ राहतात यार. तुम्ही सरळ सपाट रस्ता बनवू शकत नाही का? नुसते पॅच असतात राव, नुसते. आत्ताच पाठीमागं म्हणत होतो रस्ता चांगला झाला, तर पुढे आल्यावर पॅच कंट्रोल. मोस्ट ऑफ द टाईम ना मित्रांनो, मोठ्या वाहनांना जेवढं लवकर ओव्हरटेक करता येईल तेवढं करत जावं. ओव्हरटेक म्हणजे त्यांच्या साईडनं चलत जाऊ नका. काय रे, ड्रायव्हरचा व्ह्यू वगैरे ब्लॉक होते मोठ्या वाहनांमध्ये मोस्ट ऑफ द टाईम. त्याच्यामुळं ना त्यांना सुपरफास्ट करून पुढे गेलेलं किंवा चांगलं डिस्टन्स मेंटेन करून त्यांच्या पाठीमागं राहिलेलंच कधी पण बरं. कसे आहे कात्रज म्हणतो, अरे बापरे ही कसलं केलं बोलण्याच्या ना. आता भाई आपण पडलो मागं. अकाउंटवरही गाडी नाही पळवायची, आपलं लिमिट ठरलं ना 70. बस 70ला काय जास्त पास करायचं नाही, आरामात गाडी चालवायची. शॅडो होते घाबरायला लागले राव पाठीमागं. एक तर हे तिनं पहिल्यांदाच बघत असलं काही तर, आणि आवाज थोडासा नाही का टनल असल्यामुळं धक्का आवाज जरा लावडच येणार. कमी जरी आवाज असला तरी तुम्ही मोठ्यानंच ऐकू येणार. इथं कोण तर मला सांगितलं होतं यार, प्रसाद का प्रकाश चहावाला लय फेमस आहे. आम्ही इथं बन मस्का आणि चहा खायला जातो. प्रसाद दिसलं यार, तिकडं आहे पलीकडे आहे प्रसाद. हां मदननं सांगितलं होतं, आलं लक्षात. मदन दिसलं बरं का प्रसाद चहाचं दुकान. आता येताना पितो, बघू कशी आहे टेस्ट. लेफ्ट साईडला तांबडं फुटायला लागले आणि राईट साईडला चंद्र आहे. कसला पांढरा शिपूट चंद्र दिसायला यार, एवढं खरं दिसायला नाही चंद्र. आणि खाली डोंगर रांग. कॅमेऱ्यात नाही दिसणार तुम्हाला, असं प्रत्यक्षात डोळ्याला बाबा खतरनाक दृश्य आहेत मित्रांनो. रविवारचं झोपत जाऊ नका, बाहेर पडत जावा. रविवारचं ह्याच्यासाठी म्हणायला की आता मोस्ट ऑफ दी लोक जॉब वगैरे करते, टाईम बिम भेटत नाही म्हणून रविवार. नाहीतर जेव्हा टाईम भेटेल तेव्हा बाहेर पडायचं, नुसतं एक्सप्लोअर करायचं यार. जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं एक्सप्लोअर करा, त्याच्यातच सुख आहे. रात्री 1-2 वाजेपर्यंत मस्तपैकी पार्ट्या करायच्या आणि दिवस 12-1 वाजेपर्यंत झोपायचं. याला लाईफ नाही म्हणत यार. लाईफ तर ही आहे, बाहेर पडणं, फिरणं, गोष्टी बघणं, याच्यातच मजा आहे राव. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात म्हणा, प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी किक बसते. तर आपण पण सांगणार आहे, पण मोस्ट ऑफ दी फिरणं महत्त्वाचं आहे. बघा तिकडं कसलं भारी दिसायले, पूर्ण ऑरेंज कलरचा आभाळ. आणि इकडे बघा थांबून दाखवायचं म्हणलं ना, इकडे बघा राईट साईडला एकदम ऑपोजिट. इकडं झाले ऑरेंज आणि इकडं झाले ग्रे. यार ही मला आवडायला लागले ना चंद्र. ती मूवीमध्ये सीन दाखवत नाहीत का, त्याच टाईपचं दिसायला लागले सीन. समोर बघा डोंगर, असं वाटेल की आपण डायरेक्ट त्या डोंगरात घुसणार आहे सरळ जाऊन. बघा राव बघा, घरी बसून तुम्ही बघा व्हिडिओमध्ये, मी तर इथे डोळ्याने बघायला प्रत्यक्षात कसला खतरनाक व्ह्यू आहे, जबरदस्त. यार कसले लोडचे वाहने चालले तर बाबा. आणि बघा पहिल्यांदाच घाटावरून चाललोय मी तर. 3 लेनवाला घाट आहे, एवढा मोठा घाट. आणि ती पण असल्या अवजड वाहनांसोबत. शार्प टर्नवाला रस्ता आहे.
आता नॉर्मल रोडला. अरे चढायचं जास्त होतं पण उतरायचं लई कमी होतं. असं कसं काय बरं? जेवढं चढणार तेवढंच उतरणार ना. काय कळालंच नाही मला. मस्त आहे आज सातारा पण. जिकडं बघल तिकडं डोंगर दिसायला लागले तिकडे पण. सह्याद्री यार, किती लांब पसरले सह्याद्री. जाऊत ना. गाडी इथंच पार्क करायची का म्हटलं? आणलं ना. अरे लय ओरडायला लागली होती ना. हा. A few moments later. चहा पिऊन झालाय आमचं इथं. आता निघतो इथून 23 किलोमीटर डिस्टन्स बाकी आणखीन धोम डॅमसाठी. भोजन झाल्यामुळे जरा शांत होईल वाटलं पण काही नाही. काय हॉटेलचं नाव? साई प्रसाद. मित्रांनो साताऱ्याकडे जाताना हे साई प्रसाद हॉटेल. चहा एक नंबर भेटलं इथं बरं का, खरंच जेन्युइनली मस्त होता चहा. मग तर काय निघूता इथून 23 किलोमीटर आहे धोम डॅमचं डिस्टन्स. आणि कौस्तुभ तिथं काहीतरी घेतो आहे हॉटेलमध्ये आणखीन खाण्यासाठी आय थिंक. शॅडोला पण खाऊ घातलं आहे आपण इथं. तिचं काय आहे ती फिशवालं काहीतरी होतं बाबा, नाव एक येत नाही मला. चला मग प्रॉपर रेडी झालो होत जाण्यासाठी. कशी आहे शेती भीती? मस्तपैकी. हो नारळाचे झाडं खतरनाकच. सेम असे नारळाचे झाडं होते आपल्या गावाकडे. म्हणजे होते म्हणजे आहेत आणखीन, पण चारी बाजूने होत्या घराच्या. तुम्हाला सांगितलं लास्ट ब्लॉगमध्ये तसे कट करून टाकले यार. अर्धे आहेत. बघा यार बघा काय निसर्ग आहे. कसली मॉर्निंग आहे खतरनाक. हिरवंगार शेत असल्या उन्हात हिरवंगार शेत. बापरे. ते मूवीमध्ये जसे सीन दाखवतात ना सेम तसं आहे. पूर्ण सोनेरी चादर पडले त्या शेतावर. पूर्ण सोनेरी चादर. हिरवंगार रान, डोंगर बिंगर मस्तपैकी त्याच्यावर चालू पवन चक्क्या. लय भारी आहे राव. म्हणून सांगायला घरात बसू नका बरं का, बाहेर पडा. आताच मी फिरायला सुरू केलं रेग्युलर. आधी मी एवढं फिरत नव्हतं. फिरत होतं पण एवढं फिरत नव्हतं. म्हणजे महिन्यातून एखादी 1-2 महिन्यातून एखादी ट्रिप व्हायची माझी चांगली, पण एवढं नव्हतं फिरत. आत्ता जसं रेग्युलर फिरायला सुरू केलं, जसं कंटेंट क्रिएशन चालू केलं, तसं म्हटलं की आपल्याला फिरायची आवड आहे सोबत, मग कंटेंट पण काढतो आपण, कंटेंट क्रिएशन पण चालू करू, व्हिडिओज वगैरे बनवायला. तर माझ्या आधी डोक्यात आयडिया नव्हती. मला वैशिली बोलली की यार तू असं पण फिरतोसच, तर ते व्हिडिओ का बनवून नाही टाकत? सेम तर आहे दोन्ही. तर मग मी डिसाईड केलं की ठीक आहे, फिरणं तर होतंच आपल्यासोबत, आपण आता व्हिडिओ पण बनवत जाऊ, व्लॉग पण बनवत जाऊ. जीवन जगायचं कसं एक्सप्लोअर करून, नवीन नवीन ठिकाणी, नवीन नवीन ठिकाणांना भेट देऊन तिथल्या गोष्टी जाणून घेऊन. आता एकच ध्येय भाई, थोडंसं मी सक्सेसफुल झालं ना, शपथ सांगतो, मला पूर्ण फॅमिलीलाच घेऊन फिरत, त्यांनासुद्धा घरी बसू देणार नाही. चला आला विकेंड, चला घरी बसायचंच नाही. त्यांनी येतील 4 व्हीलरमध्ये आणि मी असेल आपल्या 2 व्हीलरवर. विषयच नाही. 4 व्हीलरमध्ये मला प्रवास करायला आवडत पण नाही आणि मला ती जमत पण नाही, कारण की उलटीचा त्रास आहे मला. असं तुम्हाला काय सांगू, 1-1.5 वर्षाखाली जेव्हा आम्ही कोकणची ट्रिप निघाली होती आमची, कोकणला गेलो होतो. प्लॅन मला असं वाटलं होतं की प्लॅन बाईकवर जायचा आहे, पण प्लॅन बाईकवर जायचा नव्हताच, तो 4 व्हीलरचा होता. तर कुठला तर घाट लागतं, त्या घाटाचं नाव मला माहीत नाही, मी इथं टेक्स्ट टाकेल एडिटिंगच्या वेळेस, तुम्ही तिथं बघा. त्या घाटातून चाललो होतो आणि लिटरली त्या गाडीचे असे झोले बसून घाट म्हणजे संपणारच. एक 3-4 किलोमीटरमध्ये घाट संपलंच.
अरे कहना क्या चाहते हो? संपणारच असेल तेवढ्यात मला आली की उलटी. बापरे, पटकन गाडी साईडला घेतली, घ्यायला सांगितली. हो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, एवढं इथं ऊन पडले आणि असल्या उन्हात थंडी वाजायला लागली. खरंच यार, माती बघा, काळी कुट्ट माती आहे इथं. सोनं भेटलं इथल्या शेतकऱ्यांना. रस्ता एवढा भारी होता नाही, हे समोर टँकर चालला एवढा धुळा उडत. बाबू, नाहीतर धुळा नसतं तर बघा, हे रस्त्याच्या दोन्ही साईडनं आणि एकदम रस्ता क्लोज केला आहे वडाच्या झाडांनी. एवढे झाडं मोठे मोठे ते बघा बघा इथं. आता तुम्हाला कॅमेऱ्यात ऊन किती दिसायले काय माहीत नाही, पण ऊन असं पडलं आहे की वाटायला लागले लिटरली 9:30-10 वाजलेत आणि टाईम झाला आहे 7ला आणखीनसुद्धा 8 मिनिट कमी आहेत. अशी कंडिशन आहे उन्हाची. हे यार, हे टँकरवाले बाबा बाई, साताऱ्यातून या एरियातून जर कोण बघत असेल तर काय तर बघा यांच्या स्पीड लिमिटचं. छोटे वाहनातून जाते ह्या रोडनं. यार वयच्या लीला, प्रत्येक राईडमध्ये रस्ता चुकते. आत्ता पण सरळ जायचं होतं, कौस्तुभला फॉलो करायचं ठरलं, त्याच्याकडे गुगल मॅप चालू आहे आणि कौस्तुभला ओव्हरटेक करून पुढे गेले आणि त्या ट्रकच्या बरोबर राईट मारले तिकडची की आम्हाला सरळ जायचं होतं. परत वाजून तिला आम्ही इकडे घेतलं रूटवर. जा बाबा जा, सरळ जा, आता मागे येऊ नको आमच्या. अरे उगं परेशान करायला लागलो होतं, किती वेळ झालं मागणं हॉर्न द्यायला लागले. दिसत नाही का रस्त्याचं काम चाललं आहे, ओव्हरटेक करायला चान्स नाही, गाडी पळवायला चान्स नाही. अरे आत्ता लय भार झालं, वायझरवर धुरळा बसलाय ना माझं एकदम. असं मी कॅमेऱ्याच्या स्क्रीनकडे बघायला गेलो आणि बघितलं तर काय एवढा मोठा धुरळा दिसलो. म्हटलं त्या ट्रकमध्ये एवढा मोठा धुरळा कॅमेरावर बसला काय, पण नीट बघितलं तर परत कळलं की धुरळा जी बसलाय ती वायझरवरचा दिसायला लागलाय मला. ऊन असेल पण तावत नसेल यांना ऊन, नाही का, झाड्या बसत नसतील झाडांमुळं. कशाचे झाड आहेत, ते चिंचेचे झाड आहेत. बापरे, एवढं मोठे चिंचेचे झाडं लहानपणी बघितले होते, आमच्या दारात होते. नंतर ॲज इट इज एका महान माणसाचं ऐकून ना सगळे मोठे मोठे जुने झाडं तोडून टाकले. मला हेच कळत नाही, झाडांचा जीव घेऊन कसं तुम्हाला तरक्की भेटणार आहे. ही झाडं कट कर, ती झाड, ही झाडं कट केल्यावर तुला चांगलं होईल, ही झाडं कट केल्यावर तुझ्याकडं पैसा येईल, ही झाडं कट केल्यावर तुमच्या घराचं आरोग्य नीट राहील. काय राव, झाडांवर तर आरोग्य डिपेंड आहे. झाड आहे तर आरोग्य आहे, झाड तोडल्यावर तुम्ही काय अपेक्षा ठेवताय आरोग्य नीट राहील. भावांनो, आपण वाई गावात आहे. झालं मग, वाईमध्ये पोचलो आहे म्हणल्यानंतर डॅम पण जवळच असेल आसपासच. आता मी लोकेशन लावलं नाही, एक्झॅक्ट तुम्हाला किलोमीटर सांगू शकत नाही. काय लिहिले, अच्छा, महाबळेश्वरला जाते ती सरळ. ज्या चौकातून आत्ता आलो आपण राईड घेऊन, त्या चौकातून सरळ जाणार रस्ता महाबळेश्वर. अरे वाई चांगलीच मोठी आहे यार. वाई गाव म्हणतात, मला वाटलं गाव टाईप असेल, पण नाही, वाई चांगलीच मोठी आहे. राईट साईड लेफ्ट साईडला बघितलं तिकडं पण मोठ्या चांगल्या बिल्डिंग होत्या आणि चांगला एरिया कव्हर केला होता. इकडं पण मला वाटते वाई तालुका आहे. हे आले बघा हे टँकर. अरे बापरे, जरा बाजूचा परिसर बघून असं वाटतं की आपण आलो डॅम जवळ, नाही का. लई हिरवळ आहे इकडे, जरा जास्तच प्रमाणात. काय कुत्रं डेंजर होतं बाबा ते. गाडीचं स्पीड जरा जास्त असतं तर मस्त मागं लागलं. ए अरे, मांजर कसला आहे का, कलर दिला आहे त्याला.
च्या आईला पूर्ण ऑरेंज कलरचं. ऑरेंज म्हणजे मांजाचा ऑरेंज असते ते ऑरेंजच नाही. तुम्ही कुल्फीचा ऑरेंज कलर माहिती आहे का, तसला ऑरेंज कलर होता. आलं आले 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 इकडे बघा, राईट साईडला बघा. बघा बघा हे बघा, कसलं भारी आहे. पिक्चरच्या वाईब आहेत नुसत्या, पिक्चरच्या वाईब. हां, पिक्चरवरून लक्षात आलं की मोस्ट ऑफ द शूटिंग वाईमध्ये होतात मूवीच्या. बॉलिवूडच्या ज्या काही मूवी आहेत, दबंग म्हणा, सिंघम म्हणा, नंतर ती कुठली बोल बच्चन, आणखीन बऱ्याच काही. छावा मूवीचं सुद्धा कुठला तर सीन ते शेवटचा इथल्याच कुठल्या तर बोलल्या वस्तू आपण तिकडे जाऊ बघू आता. लहानपणी आमच्या गावाला अशी सिच्युएशन होती. आता आमचं गाव पण पूर्ण झाडं तोडून तोडून लोकांनी एकूण भकास करून टाकले. बघा यार बघा, काय हिरवळ आहे. उन्हाळ्यात ही कंडिशन आहे, तर विचार करा पावसाळ्यात काय कंडिशन असेल. मला तर वाटते सूर्यकिरणच यायची नाही इथं. इथं थांबून आत्ता ना मी ह्यानी कैऱ्या तोडल्या झाडाच्या. बघा यार कसली भारी फिलिंग होती. कोण रोकटोक करणार नाही काय नाही. रोडच्या साईडला असे आंब्याचे झाड आहेत. मला वाटतं ह्याची मालकी पण नाही कोणाची. बिंदास्तपणे कोण काही म्हणलं नाही. गाववाले आजूबाजूनं जात होते, का कैऱ्या तोडताय काय नाही, तोडायचं नाही नाही असं काहीच रोकटोक नव्हती. मस्तपैकी अशा 7-8 कैऱ्या तोडल्यात ना आत्ता. ह्यांनी कैऱ्या तोडत होते तोपर्यंत मी कॅमेऱ्याची बॅटरी चेंज केलो. 10% चार्जिंग राहिली होती आणि आता माहीत नाही आणखीन, तर मी विचारलं पण नाही टाईम किती लांब राहिला आहे. तर चेंजेस करून टाका म्हटलं, रिस्क नको. ऐन टायमाला डॅम यायचा आणि आपली बॅटरी डिस्चार्ज व्हायची. त्याच्यामुळं रिस्क नाही लेण्या बाबा बिलकुल. आत्ता मी यांना सांगितलं की बाबा तुम्ही पुढे गेलो होतो, माझ्या आडवं हरीण आलं. यांना विश्वासच बसत ना, प्रूफ दाखवा म्हणून. आता काय सांगू त्यांना, मी जस्ट कॅमेरा बंद केला आणि तेवढ्यातच हरीण समोर आलं. काय खतरनाक इन्सिडेन्स होता यार. ते लिटरली असं गाडीकडे पळत यायला लागलं, तर माझी गाडी होती जवळपास 50च्या स्पीडनं. एवढंच मी गाडी कंट्रोल केली. त्याला पण काय झालं नाही होपफुली, आणि मलाही काय झालं नाही. दोघं पण ओके टाकाटाक. धरणाचं मेन गेट आहे, इथून एंट्री नाही. इथं फक्त गव्हर्नमेंट एंट्री असं वाटतंय, म्हणजे इथं देखभाल करणार आहे धरणाची. आणि इथं असं पण बोर्ड लिहिलं आहे की नो एंट्री, बाहेरच्या लोकांना एंट्री नाही आहे म्हणून. आपण आता पुढून जातो. मी गुगलवर चेक केलं होतं सह्याद्री बोट क्लब म्हणून, तिथून एंट्री. बघा पाणी बघा कसं दिसायला लागले. आता तुम्ही फक्त नजारा बघा, एकदम खतरनाक. डोळ्याला तुमची एकदम अशी थंडक पोचणार आहे. बघा 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 मित्रांनो, बघा कसलं भारी लोकेशन आहे. एकदम हिरवीगार जमीन आहे अजून सुद्धा इथली. बापरे, हे धरण आहे आणि पाणी खतरनाक. सह्याद्री बोट क्लब कुठं आहे? तिकडून आहे. हा तिकडं असतील मग, चला. भाई पाणी लईच कमी झालं रे. मी जेव्हाचा ब्लॉग बघितला होता ना, त्याच्या ब्लॉगमध्ये बऱ्यापैकी पाणी होतं, पण अशात लई कमी दिसायला लागले. हा काय म्हणते, ही पण तेवढंच वाढले ना, ऊन पण तेवढंच वाढले ना. डोंगर बिंगर मस्तपैकी छोटीशी ऑफ रोडिंग होते आमची. गाड्या ऑफ रोडिंगसाठी नाही तर म्हणल्या, ऑलराऊंडर आहेत ही गाड्या, कळलं का? ऑफ रोडिंग म्हणा, हायवे म्हणा, सिटी म्हणा, कसले पण रोड असू द्या, खचाखची निघते त्या. बघू तर ए हिथंच आहेत बदक. रस्ता संपला राव इकडून. आपली बाईक पार्क केली आपण, हेल्मेट बिल्मेट सगळं बाईकवरच टांगले. आणि हा धूम डॅम. बरेच बाजूला इकडे रिसॉर्ट वगैरे आहेत, तिथून एंट्री आहेत धूम डॅमवर यासाठी.
आम्ही सूर्या का नक्षत्र नावाचं रिसॉर्ट होतं त्याच्या शेजारून आलोय. आल्या आल्या बघा काय नजारा दिसतोय मित्रांनो, एक नंबर. बोलायचं काय नाही बघा, ज्या शांत बसायचं निवांत चिल, एवढं मस्त वाटते ना. शॅड पिल्लू दर शॅडो ए माकुडे. अबे साले. कसली ओव्हर ऍक्टिंग करते रे बाबा. आमचा प्लॅन चालू आहे. आम्ही गाडी इकडे पार्क केल्या त्या आणि आम्हाला जायचं आहे तिकडं बोट पॉईंटवर. त्या बघा ते दिसत असेल तुम्हाला बोट तिकडं. तर रोडवरून कुठून गाडी फिरून घेऊन जायची म्हणून आता कौस्तुभ गाडी इथूनच काढणार आहे. तर बघू आपण आता व्यवस्थित एकदम निवांत येऊ द्या. एकदम सावकाश. इकडूनच टाक, त्या दगडावरून उतरू दे. त्या दगडावरून इकडं आणि इथून मातीत घालू नकोस, टायर चळू शकते. हा म्हणूनच म्हणायला ना बघ, याच्यावर येऊ दे गाडी, याच्यावर. नाहीतर इथं बाजूला जरी आली तरी चलते. बस बस बस, थांब थांब. बघ बघ आता साईडने टाकतोस का? आरामात जाऊ द्या, सळायला लागली गाडी. निघली की एकदम आरामात, जास्त कष्ट घ्यायची गरज पडली नाही, निघली गाडी. तर आता कौस्तुभची शाईन तर घेऊन गेलो आम्ही तिकडं. आता बारी आहे नंदीची, म्हणजे वैशालीची MTची. ती पण जाईलीच, एवढं काय अवघड वाटत नाही. ट्राय करू, चला बघू काय होते. हां, थोडीशी राईड घेऊन जावं लागेल. ये ऑफरोडिंग से कम नहीं अपनी बाइक. चला तिथं निघून जातो. आता ह्याची गाडी आणतोय. सावकाश काढ. माझा कॅमेरा द्यायचा. लेफ्टमध्ये 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 झाले पोचले. बाबा अवघड आहे बाबा इथून गाडी आणली. अवघड चढते, अंदाज नाही आपल्याला आपल्या कंडिशनमध्ये गाडी चालवायचा. मजा आली, पण काहीतरी वेगळं व्हायला लागले रोजच्या पेक्षा.
सर्वत्र बघा बेस्ट अँड बेस्ट, एकदम बेस्ट. दररोजच्या डेली शेड्यूलमधून बाहेर निघून काहीतरी वेगळं व्हायला लागले आज. मस्तपैकी आलो, एवढा लांबचा प्रवास करून, लांब म्हणजे 100 किलोमीटर जास्त नाही. नंतर थोडीशी ऑफ रोडिंग आत्ता तुम्ही बघितलंच असाल, वारे वाटायला लागले. ऊन आहे पण पाणी भरपूर असल्यामुळे थंड वारं पण आहे इथं, त्याच्यामुळे एवढं उन्हाच्या झाड्या जाणवत नाहीत. टेकून बघ बरं. एकूण हा मोठा आहे ना. टेक. भार दे ना त्याच्यावर, तुझा भार नाही. सर हां हा ना भाई, 2-3 किलो मातीच घेऊन आली. पोचतो. बरोबर आहे. ओव्हरऑल व्ह्यू बघा यार, छान दिसायला लागले. डॅम समोर पाणी, पाणी मागे एवढं मोठं डोंगर, आणि इथं ही आमची टोळी. मस्त वाटेल बघा भावांनी इथं आल्यानंतर. मी पण सजेस्ट करेल की अर्ली मॉर्निंग सकाळी लवकर इथं पोहोचायचा प्रयत्न करा. 6:30 ते 7च्या सुमारास, 7, 8, 9, 2 घंटे तुम्ही मस्त इथे एक्सप्लोअर करू शकता. एकदम शांत वातावरणात बसू शकता. तिकडे समोर जर कोणाला एन्जॉय करायचं असेल तर बोटिंग, तो पण प्रकार आहे पलीकडे. बघू पॉसिबल झालं तर तिकडे जाऊ, नाहीतर मग आमचा प्लॅन आहे की आता इथूनच बाहेर पडायचा. कारण की आम्हाला आणखीन दोन स्पॉट करायचे आहेत. महागणपती आणि कुठला तर वाडा आहे, मला नाव फडणवीस वाडा बघते, तो एक एक्सप्लोअर करायचा आहे. तर आम्ही थोडंसं लवकर निघायचा विचार करत आहोत इथून. बघू काय होते. आता ही लयच लांब जायला पाहिजे. पचका झाला, असं निघलं मला वाटलं. पचका झाला, पचका. ते माझ्यासोबत भरपूर धावते. अरे एकदा असंच झालं, शिकण्याच्या डोक्यात दगड बसला. आम्ही असंच टाकायला लागलो, चुलत बघून टाकलं. सिद्धार्थ तसं तिथं उभा राहिलो, त्याच्या हातात ना असं सटकलं की त्याच्या डायरेक्ट माझ्यासोबत हो चालतंय. नाही तुझ्यासोबत झालं का? हा म्हणजे काय तुम्ही असं दिलं नाही झालं. ट्युशन मध्ये नवीन होतो आणि सगळे जिंगल बेलची मुलं होते, म्हणजे दुसऱ्या शाळेतले होते. मी म्हणलं काय जिंगल बेल शाळेचं नाव आहे. अच्छा.